चक्क मातीवरच डांबरीकरण करून मोरदड तांड्यात हातानेच रस्ता उखडत असल्याचा प्रकार समोर आलाय। कोट्यवधी रुपयांचा निधी मातीत घालणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी यामुळे आता जोर धरतीये। निकृष्ट दर्जाच्या होणाऱ्या कामावर बांधकाम विभागाचं लक्ष नाही का? या दर्जाहीन कामावर एकदाही अधिकाऱ्यांनी व्हिजिट केलं नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं समोर आलेत। धुळे तालुक्यातील मोरदड तांड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 3054 निधी अंतर्गत रस्ता डांबरीकरणासह विविध प्रकारचं काम सुरू आहे। मात्र हे काम चालू असताना संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करून निकृष्ट दर्जाचं काम करत असल्याचा आरोप गावातीलच नागरिकांकडून करण्यात आलाय। शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी मातीत घालणाऱ्या मुजोर ठेकेदाराविरोधात कारवाई करून दर्जेदार रस्ता करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरतीये। गेल्या अनेक दिवसांपासून मोरदड तांड्यासह आजूबाजूच्या परिसरात रस्ता डांबरीकरण कामासह विविध प्रकारचं काम संबंधित ठेकेदाराकडून केलं जात आहे। काम करत असताना दर्जेदार काम केलं जावं, काम उत्कृष्ट व्हावं यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित ठेकेदारांना सूचना केल्या। मात्र संबंधित ठेकेदारानं ग्रामस्थांच्या सूचनेकडे कानाडोळा करून मनमानी पद्धतीनं निकृष्ट दर्जाचं काम केलंय। झालेल्या कामामुळे नागरिक संतप्त झाले असून दर्जेदार काम करण्यासह संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित ठेकेदाराविरोधात आता काय कारवाई करणार हे बघणं यामुळे महत्त्वाचं ठरणार आहे। मोरदड गाव माझं नाव प्रतिभा बागुल। रोड काय बराबर होईल नाहीये, एक अर्धा इंचच डांबर आहे आणि पूर्ण खड्डा पडणार, पूर्ण खडी निघरेन। काय मागणी मग तुम्ही आता? आमनी मागणी एकच आहे की रोड चांगला व्हायला पाहिजे बा, एवढा आहे दिलेत बा। अहो काय एक पाणी मस्त खराब होईल रोड। आमनी मागणी एक चांगला रोड व्हायला पाहिजे बा। ठेकेदार एकदम म्हणजे त्यांना येणंच देखील ना, रोडनं काही देखील राहणार नाही, चांगलं काम व्हायला पाहिजे। आणि रस्ता म्हणजे 2-4 वर्षांनी पण 10-12 वर्ष चालायला पाहिजे बा, असं आमनी मागणी। मोरदडकर मोरदडकर हे रोड आहे ना, फक्त अर्धा इंच चालू आहे, पुरी खडी निघून राहिली। आम्ही बोलायला गेलो तर आमच्यावर दाब देत होतो, तर पैसे ठेकेदारांनी भरपूर पैसे घेतलेले, पुन्हा रोड खराब आहे। हो, तर लोक बोलायला जाते तर तो म्हणतो तुम्हाला काय माहिती? हो, कोण म्हणतो असं? ठेकेदार म्हणतो, काय त्याचं नाव आहे, रावसाहेब। तो असं डायरेक्ट आम्हाला दाब देत होतो, तुम्हाला काय माहिती या कामातलं, आम्ही बघून घेऊ वरचं काय आहे, असं तो डायरेक्ट आम्हाला दाब देतो। तुमची मागणी काय आता? आता आमची मागणी तर रोड क्लिअर पाहिलं, ह्या रोडमध्ये डायरेक्ट त्यांनी काही करून दिले डायरेक्ट, अशी आमची मागणी। बागुल गाव मोरदड, तर रोड केला आहे, रोडाचं काम बरोबर झालं नाही, कारण संपूर्ण थोडं असं म्हणजे मन समजूत म्हणून असं करून दिलं आहे त्यांनी, खेडेगाव आहे म्हणून असं। तर ते बोलायला गेलं तो असं म्हणजे समोरच्याला बोलू देत नाही। किती वर्षानंतर काम झालंय हे आता आहे ना, म्हणजे कामच झालं नाही, या रोडाचं काम त्यांनी आता केलं। तर केलं तर केलं, पण त्यांनी एक म्हणजे डांबर म्हटलं खडी ती वर निघायला लागली। मी मोरदड गावाचा रहिवासी म्हणा। नाव सांगू का? पूर्ण नाव सांग। दिलीप सुखलाल वाघ, मोरदड गावाचा रहिवासी म्हणून। हे डांबरकरण हे काम आहे ना, 2 इंच काम आहे बरोबर। डांबरीचा 2 इंच डांबर आहे, तिथं ते अर्धा इंच बी नाही काही ठिकाणी। म्हणजे गाव पाहणं एवढं तेवढं म्हणजे 1-1.5 इंच तर निवडतील, आणि गाव पण तिकडे लांब अर्धा इंच बी नाही, डायरेक्ट खडी वरती जाऊन बघून जाऊ बी। आम्ही ना तिथे ना असे गोल गोल केलं स्वतः आम्ही, खडी डायरेक्ट म्हणजे तू असंच राहिलं 2-4 महिन्यामध्ये तो डायरेक्ट उचलून जाणार। हां, पावसाळ्यामध्ये डायरेक्ट उचलून जाईल तो। काय मागणी? खाली तो बोलतो अजून काय कार्पेट बोलतो, आम्हाला बोलायला गेलो म्हणे याच्यावर अजून एक सर आहे, असं बोललं ते, याच्यावर अजून डांबर येईल म्हण काय टाकलं गेलं का? डांबर टाकलं गेलं का? अजून बोलला तो एक सर आहे बोलतो याच्यावरती, असं बोलत होता। काय मागणी तुमची? व्यवस्थित झाला पाहिजे, क्लिअर झाला पाहिजे, 2, 4, 5, 10 वर्ष टिकला पाहिजे। हो,
तेच ना, मग हीच मागणी आहे आमची. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.